नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्नासोबत काही महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी आपण कव्हर करणार, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होईलच. त्यापूर्वी टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे. यूट्यूब चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपण इंस्टाग्रामवर देखील या पेज ओपन केला आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला फॉलो करायचं आहे. तिन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो करून बघा, या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा, कारण सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत आणि येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. पहिलाच प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, याचे पर्याय आपण या ठिकाणी कव्हर केलेले, डायरेक्ट उत्तर घेतलं आहे. पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन हे कोणत्या राज्यातील कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? प्रश्न पहिलाच महत्त्वाचा आहे. तर भारतातील पहिले लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन हे ग्वाल्हेर मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर या शहरामध्ये सुरू होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पहिलाचा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. आता घेऊया अधिकची माहिती. महत्त्वाची माहिती जर आपण पाहिलं तर दिनांक 30 जुलै 2026 रोजी हे सर्व डिक्लेअर करण्यात आलं. दूरसंचार विभाग DOT आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यामध्ये दोघांमध्ये स्वाक्षरी झालेल्या या कराराबाबत प्रकल्प जर आपण पाहिला तर तो भारतातील पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन TMZ फेज 1 ग्वाल्हेर या ठिकाणी उभारले जाणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता याचं उद्दिष्ट विचारलं जाऊ शकतं. हे जे काही माहिती आपण कव्हर करत असतो तर ती आपल्याला पर्यायांमध्ये विचारली जाते. जे काही पर्यायांवर प्रश्न असतात बघा, अ ब क बरोबर किंवा अ ब बरोबर क चूक, असे जे काही पर्यायांमध्ये प्रश्न विचारले जातात तर त्यामध्ये ही माहिती विचारली जाते. त्यासाठी ही सर्व माहिती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होईलच, परंतु ही जी काही माहिती आपण लिहितो बघा तर ती जास्त लक्षात राहते. तर उद्दिष्ट काय आहे? जागतिक दर्जाचे टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम विकसित करणे हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आता याचे फायदे विचारले जाऊ शकतात. फायदे आहेत तर टेलिकॉम उत्पादन, गुंतवणूक, त्यानंतर निर्यात आणि रोजगार वाढीस चालना हे यामागचे प्रमुख फायदे आहेत. विशेष भर जर आपण पाहिला तर पुरवठा साखळी मजबूत करून भारताला जागतिक टेलिकॉम उत्पादन व इनोव्हेशन हब बनवणे यावर विशेष भर हा देण्यात आला आहे. प्रोत्साहन 5G 6G ऑप्टिकल फायबर नेटवर्किंग उपकरणे आणि इतर दूरसंचार हार्डवेअर निर्मिती हे लक्षात ठेवायचे प्रोत्साहन असणार आहे. एका ओळीमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल आपल्याला तर भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन TMZ हे ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू होत असून DOT आणि मध्य प्रदेश सरकार या दोघांमध्ये करार हा झाला आहे 30 जुलै 2026 रोजी. लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य M सिंधिया, त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी. आता उपस्थिती आपल्याला लक्षात ठेवायची नाही. हे काय घेतलं आहे तर जे काही महत्त्वाचे मंत्री आहेत बघा, जे परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोण आहेत केंद्रीय दूरसंचार मंत्री? तर ज्योतिरादित्य M सिंधिया आहेत. दूरसंचार राज्यमंत्री कोण आहेत? चंद्रशेखर पेम्मासानी आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री विचारले तर कोण आहेत? मोहन यादव. लक्षात ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेश सरकार आणि दूरसंचार विभाग या दोघांमध्ये करार झाला आहे. हे देशातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन TMZ जे ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. झाला पहिला प्रश्न क्लिअर. आता घेऊया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न हा कॉमनवेल्थ गेम्स 2026 यावर आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. प्रश्न काय आहे? अस्मिता डेने 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या ज्या काही सुरू आहेत तर त्यामध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कोणी? तर अस्मिता डेने. लक्षात ठेवायचं. कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक जिंकले आहे. कोण आहे ते अस्मिता डे? तर हे बघा, ते आहेत भारतीय जुडोपटू. हे लक्षात ठेवायचे. भारतीय जुडोपटू आहेत अस्मिता डे, ज्यांनी सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचलेला आहे.
कामगिरी पाहूया. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी सुरू आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये होणार होत्या, परंतु त्या स्कॉटलंड ग्लासगो या ठिकाणी सुरू आहेत. या 26च्या क्रीडा स्पर्धेमध्ये ग्लासगो येथे महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले. किती किलो वजनी गटात? तर 48. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासामध्ये जुडो खेळात सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला जर आपण पाहिली तर ती असणार आहे अस्मिता डे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, याला स्टार मार्कून ठेवायचा आहे. जे काही जुडो आहे बघा खेळ, तर या जुडो खेळामध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू विचारली जाऊ शकते. तिचं नाव आहे अस्मिता डे. अंतिम सामन्यात कॅनडाच्या हायडी क्वाच हिचा तिने पराभव केलेला आहे. वैयक्तिक माहिती जर पाहिली तर राज्य त्रिपुरा या राज्याशी संबंधित आहे. सुरुवातीला तिची आवड 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत होती, परंतु प्रशिक्षकांच्या सल्ल्याने तिने जुडो स्वीकारले. 2022 तिची उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल म्हणून देखील निवडही झालेली आहे. लक्षात ठेवायचा, अंतिम सामना हा अस्मिता डे आणि हेल्डी क्वाच ज्या कॅनडाच्यात यांच्यामध्ये झाला होता. त्या ठिकाणी अस्मिता डेने हेल्दी क्वाचचा पराभव करत सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. झाला दुसरा प्रश्न क्लिअर. आता पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. चालू घडामोडीशी सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे, यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. कावेरी पाणी विवाद. तर कावेरी पाणी विवाद हा जो काही सध्या चर्चेत आहे, तर हा प्रामुख्याने 2 राज्याच्या नदीच्या पाण्याच्या वाटपावरून चाललेला वाद आहे. आता कोणते 2 राज्य आहेत हे इथे प्रश्नामध्ये विचारले, तर ते 2 राज्य आहेत बघा, कर्नाटक आणि तमिळनाडू. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला माहिती असतील तर कमेंट करून सांगायचे आहेत. कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्याच्या नदीच्या पाण्याच्या वाटपावरून हा सध्या वाद सुरू आहे, ज्याचं नाव आहे कावेरी पाणी विवाद. अतिशय महत्त्वाचा आहे कावेरी पाणी विवाद. लक्षात ठेवायचं, ही बघा ही अशी नदी वाहते कावेरी, जी कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यांमधील अंतर्गत वाद आहे, जो पाणी वाटपावरून चाललेला वाद आहे. या वादामध्ये केरळ आणि पुदुचेरी या दोघांचा देखील आता संबंधित प्रदेश जे आहेत बघा, तर त्या दोघांचा देखील या ठिकाणी वाद ज्यामध्ये प्रवेश झालेला आहे. राज्यांच्या दरम्यानच्या नदीच्या पाण्याच्या वाटपावरून चाललेला हा 150 वर्षाहून अधिकचा जुना वाद आहे. आता वादाचे मूळ कारण या ठिकाणी पाहूया. वादाचे मूळ कारण आणि इतिहास. ब्रिटिश काळ जर आपण पाहिला तर हा जो काही वाद आहे तर तो सन 1881 मध्ये सुरू झाला, जेव्हा म्हैसूर, आताचे जे काही कर्नाटक आहे, तर म्हैसूरने कावेरी नदीवर धरण बांधण्याचे ठरवले आणि मद्रास प्रेसिडेन्सी जे आताचे तमिळनाडू आहे तर त्याने त्या ठिकाणी विरोध केला होता, किंवा 1881 मध्ये. हे झालं ब्रिटिश काळ. त्यानंतर काही करार झाले ब्रिटिश काळामध्ये. 1892 आणि 1924 मध्ये पाणी वाटपाबाबत काही महत्त्वाचे करार झाले होते, ज्यांची मुदतही 1974 मध्ये संपली. हे जे काही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर करारानंतरची स्थिती जर आपण पाहिली तर कराराची मुदत संपल्यानंतर कर्नाटकने हे जुने करार जे आहेत तर ते अन्यायकारक असल्याचे सांगितले आणि फेरवाटपाची मागणी ही केली. केव्हा? जेव्हा कराराची मुदत संपली. आता कराराची मुदत केव्हा संपली तर 1974. आता वादाची प्रमुख कारणे जर आपण पाहिली तर ती इथे दिलेली आहेत बघा. कावेरी नदीचे पाणी कमी पडणे हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर धरणे आणि पाणी साठवण प्रकल्प. तिसरं कारण आहे शेती, पिण्याच्या पाण्यासाठी वाढती मागणी आणि जुन्या करारांवरील जे काही मतभेद आहेत तर हे वादाची प्रमुख कारणे. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहेत. वादाचा परिणाम काय झाला तर राज्यांमध्ये तणाव आणि आंदोलने सध्या सुरू आहेत. राजकीय वाद व निवडणुकांवर याचा परिणाम होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप देखील त्या ठिकाणी करावा लागलेला आहे. कावेरी ही केवळ नदी नाही तर कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा आधार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्करासाठी स्वदेशी बनावटीची एक्स्ट्रीम वेदर ग्रेड XWG ही डिझेल लॉन्च करण्यात आले.
आता हे डिझेल कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केले आहे? प्रश्न महत्त्वाचा, याला आपल्याला स्टार मार्क ठेवायचा आहे. तर भारतीय लष्करासाठी, कोणासाठी? भारतीय लष्करासाठी स्वदेशी बनावटीचे एक्स्ट्रीम वेदर ग्रेड XWZ हे डिझेल लॉन्च करण्यात आले. हे डिझेल कोणत्या दोन संस्थांनी लॉन्च केले आहे, संयुक्तपणे विकसित केले आहे? तर त्या ठिकाणी भारतीय लष्कर आणि BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड असं त्याचं फुल फॉर्म आहे. तर या दोघांनी हे संयुक्तपणे विकसित केलेलं आहे. थोडीशी माहिती पाहूया, महत्त्वाची माहिती. दिनांक 31 जुलै 2026. ठिकाण जर आपण पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटक कोण होते? तर जनरल धीरज शेठ. सध्या कोण आहेत? तर ते लष्कर प्रमुख आहेत, लक्षात ठेवायचं आहे. सध्या भारताचे लष्कर प्रमुख आहेत धीरज शेठ, जे जनरल ज्याला आपण म्हणतो, तर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. विकास जर आपण पाहिला, विकसित कोणी केले? तर भारतीय लष्कर आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मगाशीच आपण पाहिलं BPCL यांच्या संयुक्तपणे हे विकसित करण्यात आले आहे. आता XWZ म्हणजे काय? तर एक्स्ट्रीम वेदर ग्रेड डिझेल, हे लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. एक्स्ट्रीम वेदर ग्रेड डिझेल. XWZ डिझेल का? तर हे जे काही डिझेल आहे तर हे अतिथंडीत सामान्य डिझेल घट्ट होते. काय? अतिथंडीमध्ये सामान्य डिझेल जे असते तर ते घट्ट होते. त्यात मेणासारखे कण तयार होऊन फ्युअल फिल्टर जे असते व नळ्या त्या बंद पडतात. हा जो काही प्रश्न आहे तर हे सोडवत असते. लष्कराच्या सध्याच्या वाहन ताफ्यामध्ये इंजिन किंवा फ्युअल सिस्टममध्ये कोणताही बदल न करता हे वापर करता येते. त्यानंतर A वाहने जे असतात रणगाडे, त्यानंतर B वाहने ट्रक, हलकी वाहतूक वाहने, या दोन्हींसाठी हे उपयुक्त असणार आहे. इथे आपण पाहू शकता काही तांत्रिक वैशिष्ट्य आहेत. त्या अगोदर बघा, एक्स्ट्रीम वेदर ग्रेड डिझेल XWZ डिझेल जे आपण म्हणतो, तर हे जे काही तांत्रिक वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये उणे पॉईंट, पुअर पॉईंट जे उणे 42°C असणार आहे. त्यानंतर फ्लॅश पॉईंट जर आपण पाहिलं तर सुमारे 50°C. पूर पॉईंट म्हणजे ज्या तापमानाला इंधन वाहने बंद होते ते तापमान म्हणजे पूर पॉईंट, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या ठिकाणी महिलांच्या F57 शॉटपुट गोळाफेक या प्रकारामध्ये शर्मिला धनकरने कोणते पदक जिंकले? तर त्यांनी देखील सुवर्ण पदक जिंकलेले. कोणते पदक? सुवर्ण पदक जिंकलेले. कोणी? शर्मिला धनकरने. कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? शर्मिला धनकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक जिंकले, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, कोणत्या प्रकारात जिंकले? तर F57 शॉटपुट गोळाफेक या प्रकारामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी माहिती पाहूया. शर्मिला धनकर ही भारतीय पॅरा ॲथलीट आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात सुवर्ण पदक मिळवणारी ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. हे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. ग्लासगो या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये किती मीटरचा थ्रो त्यांनी फेकला आहे? तर 9.41 मीटरचा, 9.81 मीटरचा थ्रो त्या ठिकाणी फेकत भारतासाठी पहिले पॅरा ॲथलेटिक्स सुवर्ण पदक जर कोणी जिंकले असेल तर त्या ठिकाणी नाव आहे शर्मिला धनकर. हा प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. या आहेत शर्मिला धनकर ज्यांनी सुवर्ण पदक जिंकला आहे. प्रकार आहे F57 शॉटपुट गोळाफेक. सर्वोत्कृष्ट थ्रो जो ठरलेला आहे तो 9.81 मीटरचा. स्थळ ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे. फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर हे कोणते राज्य सरकार साकार करणार आहे किंवा साकारणार आहे? तर फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर जर आपण पाहिलं तर हे आपले महाराष्ट्र सरकार साकारणार आहे. कोणते सरकार? महाराष्ट्र सरकार साकारणार आहे. ज्यामध्ये 11 किल्ले जे आहेत बघा तर ती समाविष्ट करण्यात आलेले आहे. काय महत्त्वाची माहिती ती या ठिकाणी पाहूया. रायगडसह राज्यातील 11 किल्ले जे आहेत तर ते नव्या रस्त्यांनी यामार्फत जोडले जाणार आहेत. हे महत्त्वाचे असणार आहे, ज्याला फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर असं म्हटलं जातं. फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर जे आपले महाराष्ट्र सरकार साकारणार आहे. यामार्फत 11 किल्ले जे आहेत ते नव्या रस्त्यांनी जोडले जाणार आहेत. आता त्या 11 किल्ल्यांची नावे आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यांचे फोटो देखील आहेत, आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. पहिला आहे लोहगड, दुसरा आहे राजगड, तिसरा आहे शिवनेरी, चौथा आहे पन्हाळा, पाचवा आहे प्रतापगड, सहावा आहे साल्हेर,
7वा आहे सुवर्णदुर्ग, 8वा आहे विजयदुर्ग, 9वा आहे सिंधुदुर्ग, 10वा आहे रायगड आणि 11वा आहे खांदेरी. नेमकं काय आहे तर जे काही मुख्य रस्ता आहे बघा, मुख्य रस्ता, तर हा जो काही मुख्य रस्ता असतो तर तो थेट किल्ला या दरम्यान नव्या रस्त्याने आता जोडला जाणार आहे, म्हणजे नवे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यामुळे महामार्गावरून थेट किल्ल्यांपर्यंत आपल्याला विना अडथळा पोहोचता येणार आहे. 11 किल्ल्याला आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. या 11 किल्ल्यांपैकी एखादा किल्ला त्या ठिकाणी नसेल पर्यायांमध्ये आणि तो आपल्याला निवडायचा असेल. पुढचा प्रश्न आहे 7वा, महाराष्ट्रात कोणता दिवस हा लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला? तर महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे तर तो लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. काही महत्त्वाची माहिती, 1 ऑगस्ट हा जो काही दिवस असतो तर तो महाराष्ट्रामध्ये लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपण पाहिला तर अण्णाभाऊ साठे यांचा तो जन्मदिवस आहे आणि यांचा जन्मदिवस 1 ऑगस्ट हा महाराष्ट्रामध्ये लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. एक फरक लक्षात ठेवायचा आहे, लेखन प्रेरणा दिवस, काय लेखन प्रेरणा दिवस आणि वाचन प्रेरणा दिवस, दोन्ही दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, वेगवेगळे आहेत. लेखन प्रेरणा दिवस हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे आणि वाचन प्रेरणा दिवस हा APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. दोन्ही फरक लक्षात ठेवायचा. लेखन प्रेरणा दिवस 1 ऑगस्टला साजरा केला जातो, वाचन प्रेरणा दिवस हा 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हे दोन्ही फरक आपल्याला लक्षात ठेवायचे, ते मेन्शन केलं आहे बघा. 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस, APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी आपण हा प्रश्न कव्हर करूच. आता आपण पाहूया अण्णाभाऊ साठे ज्यांचा आजचा जो जन्मदिवस आहे 1 ऑगस्ट, तर त्यांचा जन्मदिवस हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याबाबत थोडीशी महत्त्वाची माहिती पाहूया. पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. जन्म झाला होता 1 ऑगस्ट 1920 साली. जन्मगाव आहे वाटेगाव, जिल्हा सांगली. मृत्यू 18 जुलै 1969 साली. ओळख जर आपण पाहिली तर लोकशाहीर म्हणून त्यांना ओळखलं जातं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सर्वात प्रसिद्ध कादंबरी, ही कादंबरी जी आहे बघा फकीरा, भरपूर परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आली आहे. फकीरा कादंबरी कोणाची आहे तर ती आहे अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. साहित्य संपदा कादंबऱ्या त्यांच्या पाहिल्या तर त्यामध्ये बैजयंता, वारणेचा बाग, चित्रा, माकडीचा माल, मास्टर, आबडी अशा महत्त्वाच्या ज्या काही कादंबऱ्या तर त्या ठिकाणी समाविष्ट आहेत त्यांच्या लेखनामध्ये. त्यांनी प्रमुख कार्य जर आपण पाहिलं तर दलित शोषित कष्टकरी समाजाचे जीवन साहित्याद्वारे त्यांनी मांडले आहे. संयुक्त महाराष्ट्र जी काही चळवळ होती तर त्या चळवळीमध्ये शाहिरीद्वारे त्यांनी योगदान दिलेले आहे. एक महत्त्वाचा लेख आहे बघा, माझ्या लेखणीचा उद्देश हा मनुष्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणे हा प्रसिद्ध आहे. शेवटचा प्रश्न 8वा, फ्रँको बारेसी यांचं निधन झालं असून हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर फ्रँको बारेसी यांचं निधन झालं आहे तर ते फुटबॉल, पर्याय फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. थोडीशी माहिती पाहूया. हे आहेत फ्रँको बारेसी ज्यांचं निधन झालं आहे. फ्रँको बारेसी हे इटली आणि AC मिलानचे दिग्गज फुटबॉलपटू आहेत. बचावपटू फ्रँको बारेसी ज्यांचं अलीकडेच निधन झालं आहे. निधन झालं आहे 31 जुलै 2026ला वयाच्या 66व्या वर्षी. जन्म झाला होता 8 मे 1960 रोजी त्रॉवानली आतो ब्रेशिया, इटली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. फुटबॉल या खेळाशी संबंधित असून स्थान आहे सेंटर बॅक, स्पीवर, लिबेरो. संघ कोणता होता त्यांचा तर AC मिलान, ज्या ठिकाणी संपूर्ण 20 वर्षाची काही कारकीर्द होती ती तर एकाच क्लबमध्ये त्यांनी गाजवलेले आहे. 700 पेक्षा जास्त सामने, सलग 15 हंगाम. मिलानचे कर्णधार कोणाचे तर FC मिलानचे ते कर्णधार होते, AC मिलानचे. क्लबच्या इतिहासामध्ये 6 क्रमांकाची जर्सी ही त्यांची असून निवृत्त करण्याचा मान मिळालेला पहिला खेळाडू हा ठरलेला आहे फ्रँको बारेसी. लक्षात ठेवायचं आहे, क्लबच्या इतिहासामध्ये 6 क्रमांकाची जर्सी त्यांनी निवृत्त करण्यात आली आणि ही निवृत्त करण्याचा मान जर पहिला खेळाडू जर कोण असेल तर तो आहे फ्रँको बारेसी.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द आपण पाहिली तर इटलीकडून 81 सामने, 1982 जो काही विश्वकप झाला तर त्या विश्वकप विजेत्या संघाचे सदस्य कोण होते तर फ्रँको बारेसी. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी कर्णधार पद हे स्वीकारलं. 1994 कर्णधार म्हणून अंतिम फेरी त्यांनी खेळलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तसेच आपल्याला टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल या तिन्ही ठिकाणी फॉलो, सबस्क्रायबर करून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला याचा PDF आणि महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.